नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही वर्षापूर्वी गारवा नावाचा एक म्युझिकल अल्बम आलेला होता. त्यामधलं किशोर कदम यांचं एक स्वगत किंवा त्यातले एक वाक्य खूप फेमस आहे. ऊन जरा जास्तच वाटते नाही, दरवर्षी वाटतं. आता सध्याचा जर एकूण आपण उन्हाळ्याचा ट्रेंड बघितला तर मला असं वाटतं की खरोखर दरवर्षी उन्हाळा वाढत चाललाय. उन्हाळ्याची दाहकता वाढत चाललेली आहे. म्हणजे यावर्षी मार्च महिन्यातच साधारणपणे 35 अंशापर्यंत कोल्हापुरातलं टेम्परेचर होतं. आज आपण ज्या दिवशी हा एपिसोड बघत आहोत, आज कोल्हापूरमध्ये 40 अंशापर्यंत तापमान गेलेलं आहे. एक 15 ते 20 वर्षापूर्वीचं कोल्हापूर आठवून बघा. म्हणजे कोल्हापूरमध्ये सर्वाधिक तापमान म्हणजे 34 ते 35 असायचं. आणि कधी अंगाची लाही लाही करणारा किंवा चटके देणारा असा उन्हाळा असायचा नाही. म्हणजे त्यावेळेला उन्हाळ्यामध्ये सर्रास लहान मुलं उघड्यावरती खेळायची. पण आता उन्हामध्ये जाऊ नये असं वाटायला लागलेलं आहे. इतकी भीषण परिस्थिती आलेली आहे. एकीकडे ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं उन्हाळा वाढत चाललेला आहे, तापमान वाढत चाललेलं आहे, त्याचे दुष्परिणाम काय आहे ते सगळं माहिती आहे. पण कोल्हापूरसारख्या पाण्याची सुबत्ता असलेल्या आणि हवामान चांगलं असलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या काही वर्षामध्ये उन्हाळा तापदायक ठरू लागला आहे. आणि साहजिकच त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावरती होत असतात. प्रत्येक ऋतूचे त्याचे त्याचे स्वतःचे असे काही प्लस आणि मायनस पॉईंट्स असतात. तसं उन्हाळ्यामुळं आपल्या आरोग्यावरती कोणते परिणाम होतात आणि त्याचवेळी उन्हाळ्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आरोग्याच्या दृष्टीनं आरोग्य सांभाळा हे सांगणारा आजचा हा एपिसोड आहे. आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये 2 डॉक्टरांना बोलवलं आहे. मी स्वागत करतो माधवबाग क्लिनिकच्या डॉक्टर अश्विनी अवताडे मॅडम. नमस्ते. त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचे आरोग्य रक्षक आणि कोणत्याही व्याधीसाठी आम्ही हक्कानं ज्यांच्याकडे जातो असे डॉक्टर संदीप पाटील. नमस्ते. दोघांचंही स्वागत आहे. मगाशी म्हटलं त्यानुसार तुम्हाला 3:30 वाजता इकडे या आमच्या स्टुडिओत हे सांगताना मला सुद्धा जरा टेन्शन आलं होतं या भर उन्हातनं तुम्हाला बोलवताना. पण आता आपल्याकडे एकूणच मगाशी जसं म्हटलं तसं की सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाचा कडाका प्रचंड असतो. म्हणजे कोवळं ऊन हे आता वर्षातले हार्डली 2-3 महिनेच बघायला मिळतं. मुळात झाले काय की निसर्ग बदललाय. त्यामुळं 6 महिने पावसाळा आणि 4 महिने उन्हाळा अशी आता सध्याची परिस्थिती आहे. त्यातही सगळे ऋतू हे त्यांचं जे पूर्वीचे 3-4 महिन्याचं जे चक्र होतं ते आता सोडून थोडंसं पुढं निघालेले आहे. तर अशा परिस्थितीत मला आज तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे की या उन्हाळ्याचा दाह आरोग्याच्या दृष्टीनं कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे. आला उन्हाळा आरोग्य सांभाळा अशा अर्थानं आपण आज बोलायचं आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही आयुर्वेद शास्त्र आहात, आयुर्वेदातल्या MD तुम्ही केलेला आहे. तर आयुर्वेद काय सांगतो? म्हणजे आपण एकीकडे म्हणतो की जर तुम्हाला अग्नी शरीरातला म्हणजे पोटातला जो जठराग्नी असतो तो प्रज्वलित झाला पाहिजे तर आणि तरच पचनक्रिया चांगली होते. आणि सूर्याच्या काय म्हणतो त्याच्या तापमानावरती उन्हावरती आपल्या शरीरातली सगळी डायजेशन सिस्टीम पण अवलंबून आहे असं आयुर्वेद सांगतो. पण जेव्हा अशा पद्धतीनं उन्हाळा खूप तापदायक ठरतो, टेम्परेचर जरा जास्तीच वाढतं, तेव्हा शरीराच्या आपल्या सगळ्या या इम्युन सिस्टीमवरती आणि पचनक्रियेवरती चांगले परिणाम होतात की वाईट परिणाम होतात? नक्कीच. उन्हाळ्यामध्ये आपली जी पचनक्रिया आहे ही मंदावली जाते, कारण आपला अग्नी जो आहे हा मंद झालेला असतो आणि ह्या मंद अग्नीमुळे आपल्याला अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं. जसे की गॅसेस होणं, म्हणजे एकतर तुम्हाला भूकच लागत नाही किंवा तुमचं अन्नच तुमच्या तोंडामध्ये फिरत राहतं. त्यानंतर गॅसेसचा त्रास होतो, कधी लूज मोशन होतात, तर कधी कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. त्याचबरोबर पोटामध्ये दाह होणं, अशा पद्धतीचे तुमचे अग्निमांद्यामुळे होणारे जे आजार आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. पण मला तर असं वाटतंय की आता जेव्हा उकाडा वाढतोय, टेम्परेचर वाढते, त्यावेळी अग्नी पण वाढला पाहिजे ना, कमी कसं होईल? अग्नी हा वाढत असतो, पण आपण सतत पाणी पित राहतो. उष्मा खूप आहे म्हणून पण अच्छा. पाण्याचं प्रमाणही वाढतं. हो. मग ज्या पद्धतीने एखाद्या होमामध्ये जास्त पाणी टाकल्यानंतर त्याचा अग्नी मंदावणार आहे, हो. त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये पण पाण्याचं प्रमाण अति झाल्यामुळे अग्नी मंदावण्याची प्रक्रिया घडते. पण मग उन्हाळ्यामध्ये एकीकडे तर डिहायड्रेट होऊ नये म्हणून भरपूर पाणी प्यास सांगितलं जातं. पण मग ते पाणी जर आपल्या पचनक्रियेला हानिकारक असेल तर मग बॅलन्स कसा साधायचा? आपल्याला थंड पाणी पिणं टाळलं पाहिजे. म्हणजे आपण पाणी प्या जास्त म्हणून सांगतो, तर त्यामध्ये आपण थंड पाणी जे आहे, जे बर्फाचं किंवा फ्रीजमधलं पाणी म्हणतो, ते कंपल्सरी टाळलं पाहिजे. बरं. रूम टेम्परेचरचं जे पाणी असतं ते ह्या ऋतूमध्ये कोष्ण असतं.
त्यामुळे ते जर पाणी प्यायलं तर तुमचा अग्नी तेवढ्या पद्धतीने मंदावत नाही. ऋतूनुसार जो शरीरामध्ये बदल होणार आहे तो होणारच आहे. हम्म. पण त्यामध्ये अशा पद्धतीने जर आपण पाण्याचं सेवन केलं तर दोन्ही गोष्टी आपल्याला समतोल राखता येतो. पण मग माठातलं पाणी चालतं? माठातलं पाणी काही लोकांना बाधू शकतं कारण ते थंड आहे. त्याच्यामध्ये आपण त्यामध्ये सुद्धा ते काळ्या मातीच्या ह्याच्यातलं जे पाणी राहतं ते हा. त्यातल्या त्यात कमी बाधतं. पण लाल ह्याच्यातलं जे पाणी राहतं ते जास्त बाधतं. का बरं? थंडावा, त्या मातीचा गुण जो असतो, तो हा जो मातीचा गुण आहे, की त्या मातीमध्ये त्या पाण्याचा जो गुण उतरलेला असतो, हम्म. त्याच्यामुळे त्याच्या गुणांमध्ये म्हणजे थंडावामध्ये आपल्याला फरक दिसतो. पण मग तुम्ही म्हटल्यानुसार की गार पाणी प्यायल्यामुळं आपला जो शरीरातला पोटातला जो अग्नी आहे तो मंद होऊ शकतो. पण मग आईस्क्रीम खाणं किंवा कुल्फी खाणं हे तर सगळ्यांचं आता उन्हाळ्यामधलं आवडीचं काम असतं. मग त्याच्याबद्दल काय करायचं? आवडीचं काम असतं, पण ते घेतलं नाही पाहिजे. म्हणूनच तर आपल्याला आजार होतात. ह्यामध्ये पण सर कसं आहे, की आता जो आपला ऋतू चालू आहे तो वसंत आणि ग्रीष्म. हम्म. सो वसंत ऋतूमध्ये तुमचा कफ प्रकोप झालेला असतो. बरं. म्हणजे तो अतिशय ऋतुसंधिकाळ म्हणजे अतिशय तो एक जवळीक आहे, की एका ऋतूमधनं आपण दुसऱ्या ऋतूमध्ये जात असतो त्यावेळेला शरीरामध्ये कफ वाढलेला असतो. आणि हम्म. अशातच आपण काय करतो, एकदम थंडी संपली, उन्हाळा झाला, की आपण थंड गोष्टी खायला सुरुवात करतो. का आता गरमी झाली आणि मग कफाचे पण विकार जे असतात ते आपल्याला सगळे येतात. त्यामुळे खाऊ नये आईस्क्रीम आणि हे, ती इच्छा होते आपल्याला. मधुर रसात्मक किंवा थंड खाण्याची इच्छा होते, पण म्हणूनच हे आजार होतात. पण म्हणजे आयुर्वेदामध्ये पथ्य याला फार महत्व आहे का? हो. म्हणून मग आम्हाला आयुर्वेदाच्या डॉक्टरांकडे जायला भीती वाटते. हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे पिऊ नका, ते पिऊ नका सांगितलं जातं म्हणून. नाही, हे आपण खाण्यासाठी जन्म आपुला असं म्हणणारे अनेक जण असतात. बॅलन्स डाएट केला जातो. लोकं घाबरतात. पथ्य म्हणजे कमी जेवण नाही. पथ्य म्हणजे तुमच्या अग्नीनुसार तुम्ही काय खाल्लं पाहिजे, कधी खाल्लं पाहिजे, ह्याची पद्धतशीर मांडणी. बरं. त्यामुळे लोकांना कमी जेवण आहे म्हणजे पथ्य म्हणजे कमी जेवावं लागेल, उपासमार आहे असं वाटतं, पण तसं बिलकुल नसतं. नाही, पण हे खायचं नाही, हे बंद करा, ते बंद करा, हे जे बंद करा, वर्ज्य करा, हे जे सांगणं आहे ना ते नको वाटतं. कसं आहे, की समजा मला एखादी गोष्ट खाल्ल्याने माझ्या शरीरामध्ये हा दोष वाढणार आहे आणि इन फ्युचर पुढे जाऊन मला एखादा आजार होणार आहे. मी माझं उदाहरण घेऊन जाते. तर म्हणजे समजा डायबिटिक पेशंट आहे आणि त्यातला दिसतंय, की हे गोड पदार्थ खाल्ले, की माझ्या शरीरामध्ये साखर वाढणार आहे आणि मला पुढे जाऊन आजार होणार आहे. तर तो त्याच्यासाठी ते विषच आहे. मग आता हे पेशंटनी समजवा म्हणजे स्वतःहून आपण हे करायचं असतं, की हे खाल्लं तर मला जर पुढे जाऊन त्रास होणार आहे, तर मग माणूस तर खाणारच नाही. सो पथ्याला अशा पद्धतीने घ्या. तुम्हाला कमी जगून एन्जॉय करायचंय की जास्त जगायचंय. मी माझ्या पेशंटमध्ये मोस्ट ऑफ द सांगते, की 40शीत म्हणजे 35 ते 45 मध्ये तुम्ही जसं वागणार, जे खाणार, जसे खाणं तसं विचार, ह्या सगळ्यांनी तुमचा आजारपण किंवा तुमचं म्हातारपण कसं असेल ते ठरेल. योग्य आहार पाहिजे, योग्य विहार पाहिजे, हे वाक्य आम्हाला नेहमीच सांगणारे डॉक्टर संदीप पाटील. आणि योग्य विचार पाहिजे. सो तुम्ही सांगायच्या आधी मी ते सांगितलं. पण मला आता तुम्हाला या उन्हाळ्याच्या अनुषंगाने विचारायचं आहे. प्रामुख्यानं उन्हाळ्यामध्ये त्वचेचे विकार होतात, जसं आता मॅडम म्हटलं त्यानुसार पचनक्रियेचे विकार असतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उष्माघात. उष्माघाताचा प्रकार पूर्वी विदर्भ मराठवाड्यामध्ये आढळायचा, पण आता ज्या पद्धतीनं कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये उन्हाची तीव्रता आहे, कोल्हापूरचं टेम्परेचर यावर्षी 42 ते 45 अंशापर्यंत जाऊ शकतं असा अंदाज आहे. आज कोल्हापूरला उष्णतेचा येलो अलर्ट आहे. आज 40 अंशापर्यंत तापमान गेले. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. पण आपल्याला हा उष्माघाताचा सनस्ट्रोक आलेला आहे हे ओळखायचं कसं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण आहे आपल्याकडे. तर हा फक्त आता पश्चिम महाराष्ट्रापुरताच प्रश्न राहिलेला नाही, तर संपूर्ण जगभरामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढत चाललाय. नाही, सगळ्या जगभर होताच, आपल्याकडे त्या मानानं नव्हता. आता आपल्याकडे पण ती उष्णता वाढत चालली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जो उष्माघात सांगितला तर तो अतिशय तशा पद्धतीनं गंभीर स्वरूपाचा विकार आहे, की ज्याच्यामध्ये टेम्परेचर आपलं बॉडी टेम्परेचर हायर साईडला जातं. साधारण 40 डिग्री सेल्सिअस किंवा 104 फॅरेनहाईटमध्ये. तर त्याच्या वेळेला प्रामुख्यानं ओळखायचं कसं, हे चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही. एक तर त्याच्यामध्ये मनाची स्थिती जी आहे त्याच्यामध्ये थोडंसं गोंधळलेली अवस्था असते. हायपोथॅलॅमस नावाचा एक ब्रेनचा आपला ऑर्गन असतो. तर त्याच्यामध्ये थोडासा इम्बॅलन्स झाल्यानंतर कन्फ्युजन होणं, मानसिक अवस्था गोंधळल्यासारखी होणं, थकवा, नॉशिया म्हणजे मळमळ, उलटी,
त्याचबरोबर अशक्तपणा मोठ्या प्रमाणामध्ये येतो, त्यानंतर चक्कर येण्याची शक्यता असते. अच्छा. तर हे प्रायमरी स्टेजमध्ये असं होतं आणि काही वेळा सिंकोप म्हणजे चक्करून एखादी व्यक्ती पडते आणि मग त्याच्या पुढचे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते अति गंभीर स्वरूपातले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल किडनीवर दुष्परिणाम होणारे, फुफ्फुसांच्यावर होणारे, हृदयावर होणारे, ब्रेनवर होणारे दुष्परिणाम आणि पेशंटचा काही वेळा मृत्यू देखील होऊ शकतो. तर अशा प्रकारचा एक गंभीर धोका या उष्माघाताच्या माध्यमातून आहे. पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर अशा दृष्टिकोनातनं जर आपण या उन्हाळ्याकडे बघितलं तर जसं मगाशी मॅडम म्हटलं की किती कमी जगून एन्जॉयमध्ये जगायचं आहे का जास्त जगायचं आहे, तर आपल्याला जास्त पण जगायचं आहे आणि चांगलं पण जगायचं आहे. त्याकरता प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हटलं जातं. त्या पद्धतीनं प्रत्येक ऋतूची जर थोडीशी आपण तयारी केली तसं तर विशेष करून उन्हाळ्यामध्ये जर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं ड्रेसिंग आहे, तर त्याच्यामध्ये सैल कपडे गरजेचे आहेत. त्याचबरोबर दुसरं म्हणजे ते सुती असावेत 100% की जेणेकरून आपला घाम वगैरे ते शोषून घेतील आणि सैलसर पाहिजेत. कारण आता काय झाले मुलं एवढ्या टाईट जीन घालतात ते काढणं आणि चढवताना पण त्रास होते, त्यामुळं स्किन गरम होते, लाल होते आणि त्याच्यानंतर मग स्वेट घाम तिथं साठला जातो आणि मग एक एक कॉम्प्लिकेशन होतात. मगाशी जे त्वचेबद्दल बोलला तर त्वचेचे पण मोठ्या प्रमाणामध्ये विकार या माध्यमातून होत असतात. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे घामोळे. घामोळ्या उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास काय असेल तर घाम येतो, तो घाम साचून राहतो आणि तिथे वारंवार खाज उठते, रॅश, लाल रंगाचे रॅश उमटतात. तर ह्याच्यामध्ये लहान मुलांच्या मध्ये जे आपल्या स्वेट ग्लॅन्स असतात, गर्मग्रंथी, त्या 8 वर्षापर्यंत पूर्ण डेव्हलप झालेले नसतात. त्यामुळे त्यांना चेहऱ्यावर जास्त छोटे छोटे आम्ही त्याला पिंपल्स नाही पानपोळीसारखं म्हणतो, तर ते चेहऱ्यावर वगैरे छोटे छोटे गोल घुमट आल्यासारखे येत असतात, कारण 8 वर्षापर्यंत त्या ग्लॅन्ड्स डेव्हलप होत नाही. अच्छा. ते बऱ्याच वेळेला फार संसर्गजन्य असतं, म्हणजे एखाद्याला झालं की सगळ्यांना होऊ शकतं शाळेमध्ये वगैरे वगैरे. तसंच थोडंसं मोठ्या मुलांच्याकडे गेलं तर इम्पिटिगो कॉन्टॅजिओजा नावाचं एक स्किनचं हे आहे, त्याच्यामध्ये देखील पहिल्यांदा चेहऱ्यावर म्हणजे आपण आंबा खाल्ला असं म्हणतोय ना, तर तो स्किन डिसीज आहे ऍक्च्युली आणि तो कॉन्टॅजियस असल्यामुळे पूर्ण स्किनवर पसरतो. तर ते तातडीनं त्वचाविकार तज्ञांच्याकडे जाऊन योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, कारण का त्याची कॉम्प्लिकेशन मोठ्या प्रमाणात आहेत. प्लस कॉन्टेजियस आहे तो, म्हणजे संसर्गजन्य आहे. आणि दुसरा आता जगाच्या समोर सर्वात महत्त्वाचा धोका झालेला आहे तो म्हणजे स्किनची फंगल इन्फेक्शन, बुरशीजन्य. पण फंगल इन्फेक्शन जास्ती पावसाळ्यामध्ये डोकं वर काढतं. नाही, इथं कसं होतंय ह्याच्यामध्ये ऊब आणि ओल या दोन गोष्टी आल्या की फंगस हे बसलेलं असतो, म्हणजे घाम येतो आणि तो घामामुळे सुद्धा फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. अच्छा. त्यामुळे सुकी कपडे देखील आणि सैलसर कपडे वापरणं सगळ्यात महत्वाचं. उन्हात जाताना डोक्यावरती टोपी असली पाहिजे, हातात छत्री. टोपीमध्ये सुद्धा कसं आहे, आपण अंपायरची जी टोपी असते ती प्रॉपर आहे. दुसरं म्हणजे पूर्ण बटन वगैरे लावणं, कारण सलमान खान कसं छाती उघडी तसं काय आपल्याला ते बेनिफिशियल नाही आहे. कॉलर वगैरे वरच्या बाजूला घेणं सर्वात महत्वाचं आहे आणि शक्यतो 9 ते 5 या वेळेमध्ये आपण टाळलं पाहिजे. उन्हामध्ये स्किन टॅनिंगचं पण प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. अल्ट्राव्हायोलेट रेज जे असतात आणि त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट बी नावाचा जो प्रकार आहे की ज्याचे हाय फ्रिक्वेन्सी रेडिएशन असतं, तर ते विशेष करून ज्या वेळेला सूर्यकिरण तिरपी नाही वर्ण सरळ येतात, तर त्याच्या वेळेला त्याच्यामध्ये धोका जास्त असल्यामुळे स्किन टॅनिंग, काळवंडणे स्किन हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आणि त्वचेचे ओव्हरऑलच जर विचार केलं, इव्हन बॅक्टेरियल इन्फेक्शन सुद्धा या दिवसामध्ये वाढलेले असतात. अश्विनी मॅडम, उन्हाळ्यातला आणखीन एक सगळ्यात मोठा आजार किंवा त्रास असतो तो म्हणजे नाकातून रक्त येणं. आपल्याकडे त्याला गुन्हा फुटणे असं म्हणतात अनेक जण. पण हा मुळात नाकातून रक्त येणं हा आजार वर्षभर पण असू शकतो किंवा तो एक वेगळा आजार असू शकतो. उन्हाळ्यामध्ये त्याची फ्रिक्वेन्सी का वाढते? चांगला प्रश्न आहे. आता मी ह्याला थोडंसं वेगळ्या दृष्टीने सांगते की नाकातला गोळणा फुटणं म्हणजे काय ॲक्च्युली, की आपल्या नाकामध्ये आणि गुदमार्गामध्ये या 2 ठिकाणी तुमचे प्लेक्सेस असतात ब्लड वेसलचे, जो तिथे रक्तवाहिन्यांचं जाळं आपण असं म्हणू शकतो. आता जेव्हा तुमच्या शरीरामधलं प्रेशर वाढतं, उष्णता वाढते, त्यावेळी तुमचं ब्लड प्रेशर लेवल वाढते आणि त्या ब्लड प्रेशरला, शरीरात वाढलेल्या प्रेशरला कंट्रोल करण्यासाठी म्हणून आपल्या शरीराची ती मेकॅनिझम आहे जे गोळणा फुटणं. म्हणजे हे आम्ही आमच्याकडे हे कधी कधी सिम्पटम म्हणून पण पकडतो. जर बीपीचा त्रास आहे त्या व्यक्तींमध्ये ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर ही जे मेकॅनिझम. पण लहान मुलांमध्ये जास्ती त्रास होतो, म्हणजे अनेक लहान मुलांना उन्हाळ्याच्या नाकातून रक्त येतं.
प्रेशर वाढणं म्हणजे प्रत्येक वेळेला समजा बीपी आहे, आता कसं होतं की तुमच्या रक्ताचा सरगुण जो असतो ना तो वाढलेला असतो, उष्ण आणि सरगुण. मग बरं. उष्ण आणि सरगुण वाढणं हा प्रेशर जनरेट करतं. जसं मोठ्यांमध्ये बीपी लेवल दिसून येते, लहान मुलांमध्ये ते दिसून येत नाही बिकॉज ऑफ ते खेळणं आणि या सगळ्या गोष्टीमुळे. पण त्याचं लॉजिक हेच असतं की ते झाल्यामुळे शरीराला जसं शरीराचं टेम्परेचर मॅनेज करण्यासाठी घाम येतो, त्याला कूल करण्यासाठी, तसं शरीरातलं आतलं रक्ताचं प्रेशर कंट्रोल करण्यासाठी बोलणं फुटणं ही क्रिया होते. अच्छा. पण मला सांगा, मग उन्हाळ्यामध्ये बीपी किंवा शुगर हे हाय झालेलं असतं? हो सर. म्हणजे कशी माझा मजा असा आहे. प्रश्न असा असेल हां. की उन्हाळ्यामुळे किंवा बीपी आणि शुगरवरती उन्हाळ्याचा काय परिणाम होतो? ओके. कसं आहे थोडासा एक विरोधाभास बघायला मिळतो, की हायपोटेन्शन पण होतं, म्हणजे बीपी लो ही होतं आणि बरं. ब्लड प्रेशर लेवल वाढते पण. पाण्याचं प्रमाण शरीरात कमी झाल्यामुळे, डिहायड्रेशन झाल्यामुळे बीपी लो होण्याचं हे आपण बऱ्याच ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतं. पण आता ज्याला ब्लड प्रेशरचा ऑलरेडी त्रास आहे, त्यांच्या शरीरामध्ये ह्या मेकॅनिझमला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी शरीर ब्लड प्रेशर लेवल वाढवतं. म्हणून बऱ्याच वेळेला माझ्याकडे जे उन्हाळ्यात पेशंट येतात, तर त्यांचं ब्लड प्रेशर लेवल वाढून येतं. बरं. सगळे पथ्य करून सुद्धा बीपी लेवल वाढलेलं असतं. दुसरं त्यांच्यामध्ये रिझन काय होतं, की पाण्याचं इंटेक वाढतो. हो. पाण्याचं इंटेक वाढल्यामुळे वॉटर रिटेन्शन व्हायला स्टार्ट होऊन जातं आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांचं ब्लड प्रेशर लेवल हे ग्रीष्म ऋतूमध्ये हे वाढून येतं. आणि बीपी लेवल वाढली, रक्तामधलं जे आपण म्हणूया सरता वाढलेली आहे, त्यामुळे क्लॉटिंग फॅक्टर्स वाढतात. त्या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन झाल्यामुळे ब्रेन स्ट्रोक किंवा आपण हार्ट अटॅक हे सुद्धा आजार आपल्याचा म्हणजे ह्या आजारांचा संचय किंवा सुरुवात ही आपल्याला ह्या ऋतूमध्ये बघायला मिळते. अरे वा. मोस्ट ऑफ द आम्हाला जसं पावसाच्या सुरुवातीला हे केसेस खूप येतात, पण त्याचं जे मूळ आहे, जी सुरुवात आहे ती ह्याच ऋतूपासून सुरू झालेली असते. उन्हाळ्यामध्येच. येस. सो कार्डियक आउटपुट वाढल्यामुळे काय होतं, म्हणजे पूर्ण हार्टवर प्रेशर तयार होतं आणि मग हार्ट डिसीज किंवा त्याचं विकण म्हणजे हृदय थोडंसं कमकुवतपणा हे आजार आपल्याला बघायला मिळतात. आणि डायबिटीस? आणि डायबिटीसच्या बाबतीमध्ये काय होतं, की इन्सुलिन रेजिस्टंट जे आहे ते कमी होऊन जातं. म्हणजे आपण जसं पहिलं डिस्कस केलं, की अग्नी मांद्य झालेला असतो. सो अग्नी शरीरात कमी झाल्या कारणामुळे जे काही आपण खातोय त्याचं पचनच होत नाही. पचन न झाल्यामुळे शरीरामध्ये मेद उत्पत्ती होते, चरबी साठायला सुरुवात होते आणि ही चरबी आमच्या आयुर्वेदामध्ये स्रोत अवरोध निर्माण करते, म्हणजे अवरोध निर्माण करते. आता त्यामुळे इन्सुलिन रिसेप्टर्स जे आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो आणि जे काही आपण खातोय त्याच्यापासून जे ग्लुकोज तयार होऊन जे ग्लायकोजन जे शरीर उपयोगी साखर निर्माण होत असते, ही प्रोसेसच कुठेतरी हॅम्पर होते आणि म्हणून तुमची शुगर लेवल ही एक रिॲक्शन म्हणून तुमची शुगर लेवल ही वाढून दिसते. पण मग आता अशा परिस्थितीमध्ये उन्हाळा तर वाढत चाललेला आहे, मग आपल्याला आपले आजार कंट्रोल करायचे असतील तर पुन्हा योग्य आहार पाहिजे. तो काय, उन्हाळ्यातला आहार काय असावा? उन्हाळ्यामध्ये एकतर म्हटलं तसं की लघु आहार असायला पाहिजे. त्यानंतर जेवताना जेवण हे सुपाच्य आणि उष्ण, म्हणजे जेवताना गरम जेवण केलं पाहिजे. त्यानंतर मेन पित्ताचा प्रकोप झालेला असतो. महत्वाची गोष्ट आहे, उन्हाळ्यामध्ये सुद्धा गरमच जेवायचं. हां, ऑल टाईम ताजं जेवण हे तुम्हाला सुपाच्य आहे. बर. जेवढं त्यांना ताटात ते गॅसवरचं ताटामध्ये येणं डायरेक्टली, म्हणजे तुमचं पचन क्रिया अर्ध काम ते अग्नी करते, उरलेलं काम तुमच्या शरीरातलं अग्नी करतो. त्यामुळे ते अन्न बरं. पचायला सोपं असतं. पचायला सोपं असलं की डेफिनेटली ते लघु आणि होऊन जातं प्रॉपर. सेकंड जे आहे की पित्ताचा प्रकोप झालेला असतो. हा जो ऋतू आहे त्यात दोषांची स्थिती कशी असते, की पित्त दोषाचा प्रकोप म्हणजे खूप जास्त. त्यानंतर वात दोष जो आहे तो चय म्हणजे त्याचा संचय व्हायला सुरुवात होते, की तो साठायला सुरुवात होतो आणि कफ जे आहे कफदोष तो कमी झालेला असतो. त्यामुळे आपलं जे जेवण असणं आहे ते कसं असायला पाहिजे, मधुर, कटू आणि कषाय रसात्मक असणं गरजेचं राहतं. बर. त्या म्हणजे पदार्थ काय म्हणजे खायचे? गोड खायचं असं नाही. हा, मधुर म्हटलं त्याने म्हटलं गोड खायचं काय? गोड खायचं असं नाही, बरोबर. मधुर रसात्मक ज्याचा विपाक मधुर होतो, हे असे जे पदार्थ असतात ते मधुर रसात्मक असतात. मग त्यामध्ये आपण जसं की वेगवेगळे पेय बोलू शकतो आपण. त्यामध्ये आपण कैरीचं पन्हं आलं, त्यानंतर इव्हन कोकम सरबत आहे, धान्य हिम ही संकल्पना आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे, की रात्रभर भिजत घालायचं, दुसऱ्या दिवशी गाळून प्यायचं. तर त्यामध्ये धान्य, जीरक, हिम आपण त्यावेळी घेऊ शकतो. ताक जे स्वर्गाचं आपण म्हणतो की हो. तक्रम इंद्रस्य तक्रम इंद्र, दुर्लभम. त्याच्यामुळे ती अरे वा. गोष्ट जी ऑल टाइम आपल्याला घ्यायला पाहिजे ते हो. आपण पिऊ शकतो. हे सगळे जे आहेत ह्यांचे गुण जे आहेत हे तुमचा तो पित्तदोष तुमचा कमी करतात. आणि तिखट, मसालेदार, चमचमीत असे हे जेवण जे असतं ते जेवण केलं नाही पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यानंतर मद्यपान,
ते सुद्धा केलं नाही पाहिजे. त्याचं सुद्धा, कारण ते शरीरामध्ये उष्णता वाढवणार आहे, ऍसिड लेवल वाढवणार आहे. पुन्हा तेच की पुन्हा तुमचे Dehydration. आजार, डिहायड्रेशन होणार, पित्ताचा प्रकोप होणार. त्यामुळे त्याही गोष्टी तुमच्या कमी असणं गरजेचं आहे. आहारात प्रामुख्यानं कशाचा समावेश करावा मग उन्हाळ्यामध्ये? फळभाज्या, पालेभाज्या, फळभाज्या जास्त असाव्या. फळांमध्ये पण ज्युसी फ्रुट्स जे असतात त्याचं प्रमाण असावं. हे जे मी पेय सांगितलेली आहेत ती सगळी पेय असणं गरजेचं आहे. ताक कंपल्सरी असणं गरजेचं आहे. काकडी, सॅलडमध्ये काकडी, गाजर ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. त्यानंतर मुगाचं, जर तूर डाळीपेक्षा मूग डाळ कधीही बेटर, बरं. ह्या गोष्टी आपण घेऊ शकतो. संदीप सर, उन्हाळ्यामधला सगळ्यात एक मोठा कॉमन आजार म्हणजे डोकेदुखी. म्हणजे उन्हात न जाऊन आल्यानंतर चक्कर आल्यासारखं होणं, डोळ्यासमोर अंधारी येणं आणि त्याच्याबरोबर नंतर खूप डोकेदुखी. तर हे टाळायसाठी काय करता येईल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली उन्हाळ्यातली जी दिनचर्या आहे ती सर्वात महत्त्वाची आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 100% सुती कपडे, सैल कपडे, कोरडी कपडे आणि फिका रंग पाहिजे किंवा व्हाईट कलर. कारण डार्क कलर घेतला आणि जाड कपडे घेतली तर त्याला उष्णतेचं शोषण जास्त हो होतं. हो. आणि गरजेच्या वेळेलाच बाहेर पडायचं आहे. म्हणजे शक्यतो 11 ते 5 ही जी वेळ आहे त्यावेळेला आपल्याला गरज असेल तरच त्यावेळेला बाहेर पडा. एक नंबर 2 म्हणजे एक्सरसाइज करताना सुद्धा बंदिस्त खोलीत उपयोग नाही. शक्यतो ओपन एअर असेल, टेरेस असेल तर अशा गोष्टी वापरल्या पाहिजेत. तिसरं म्हणजे स्पोर्ट्स जे आहेत, बऱ्याच वेळेला उन्हामध्ये खेळणं, समुद्रावर जाणं, अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि ज्यांना अगदीच आता पर्याय नाही आहे, फॉर एक्झाम्पल की स्विमिंगची कॉम्पिटिशन आहे किंवा एखाद्याला कुठेतरी मॅरेथॉनला जायचं. मॅरेथॉन रनर आहेत, त्याच्याबरोबर काहींचे ट्रेक असतात म्हणजे हो. कंपल्सरी त्यांच्या, तर त्यावेळेला सनस्क्रीनचा एक वापर केला पाहिजे. पण सनस्क्रीनचं पण असं आहे की साधारण त्याची ॲक्शन जी राहते ती 4 तास राहते. अच्छा. त्यामुळे योग्य वापर जर त्याचा नाही झाला तर आणखीन परत कॉम्प्लिकेशन्स वाढतात. दुसरं म्हणजे हायड्रेशन आपलं मेंटेन केलं पाहिजे. पाणी आहारामध्ये शक्यतो सेमी सॉलिड शक्यतो घेतलं पाहिजे आणि ड्राय गोष्टी टाळल्या पाहिजेत. नॉनव्हेज असेल, अल्कोहोलमुळं डिहायड्रेशन होऊ शकतं किंवा तेलकट तळलेले पदार्थ ह्यायला नाहीत. एक्सरसाइजसुद्धा अति करता कामा नये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेडीजमध्ये जसं पुण्यामध्ये फक्त डोळे दिसतात, ओढणी वगैरे पूर्ण पॅक स्कार्फ असतो, ते करणं महत्त्वाचं हे आहे. डोकं पूर्णपणे झाकलं पाहिजे आणि डोकं चेहरा झाकलं पण झाकला पाहिजे आणि पाहिजे. चेहऱ्यावर जर तुम्ही गॉगल वापरलात हा. तर ह्या गोष्टी बऱ्यापैकी आपल्याला मेंटेन करता येतात. आणि पाण्याचं हायड्रेशन प्रॉपर ठेवलं, आहार प्रणाली व्यवस्थित ठेवली तर बऱ्यापैकी आपल्याला हेडेक, डोकेदुखी जी आहे ती टाळता येते. शक्यतो त्याला काय फार मेडिकेशन लागतात असं काही नाही आहे, पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ह्या जर उक्तीप्रमाणे बघितलं तर ह्या गोष्टी बऱ्यापैकी आपल्याला ह्या सगळ्या टाळता येतात. अच्छा. पण मला सांगा की एकीकडे आपण म्हणजे आता उन्हाळ्यात तर वाढतच जाणार आहे, तो कमी करणं, रिव्हर्सिबल करणं हे कोणा एकट्याचं काम नाही आहे. त्याच्यासाठी जसं आपण सुरुवातीला म्हटलं की एकूणच ज्या पद्धतीनं पर्यावरणाचा सगळा ऱ्हास होत गेलेला आहे, एकूणच ज्या पद्धतीनं प्रदूषण वाढत चाललेलं आहे, ते बघितल्यानंतर ही आता जगभरासमोरची मोठी समस्या आहे. सो त्याच्यासाठी खूप लॉंग टर्म आणखीन खूप मोठ्या स्तरावरती काम करावं लागेल आणि तरच उन्हाळ्याची दाहकता कमी होऊ शकते. पण आता आपण जेव्हा आपल्या वैयक्तिक आरोग्याबद्दल आपण बोलतोय तेव्हा तुम्ही आता जसं सुरुवात केली की आपल्या पचन संस्थेवरती त्याचा परिणाम झालेला असतो, आपल्या स्किनवरती, त्वचेवरती त्याचा परिणाम झालेला असतो, आपल्यातल्या सगळ्या अंतर्गत ज्या काही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की रक्ताभिसरण क्रिया आहे त्याच्यावरती परिणाम झालेला असतो, शुगर निर्मिती किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स त्याच्यावरती परिणाम झालेला असतो. मग अशा वेळेला उन्हाळा नेमका कोणत्या कारणासाठी आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी आहे? हा ऋतू आहे कशासाठी? तो उपयोगी तर असलाच पाहिजे ना. आणि आपण तर म्हणतो की सूर्यनारायण आहे म्हणून संपूर्ण जीवन आहे. मग ह्याचा उपयोग कोणत्या कारणासाठी करता येईल उन्हाळ्याचा? आता आयुर्वेद कन्सेप्टने जर बघायला गेलं तर जसं मी म्हटलं की वसंत ऋतूमध्ये जर कफाचं क्षय होतोय, प्रकोप होतोय, तर त्या एक सिस्टीम असते की जर प्रकोप झालाय तर त्याचं कुठेतरी शमन शरीर आपोआप स्वतःहून करत असतं. तर त्याच्यासाठी त्या ऋतूचा जन्म झालेला आहे असं मला वाटतं. की जर तो ऋतू नसता आणि पुन्हा लगेचच पावसाळा आला असता तर सतत कफाचे विकार हे वाढत गेले असते. अच्छा. म्हणून त्या ऋतूमध्ये त्याचा जन्म झालेला असतो. मग आपण त्याच पद्धतीने जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने जर आपण प्रॉपर प्रिकॉशन घेतलं तर मग हा जो उष्माघात आहे त्याचा आपल्याला एवढा त्रास जाणवत नाही. जर आता जसं आम्ही म्हणतो की जे मी सांगितलं ताक प्यायलं पाहिजे, कंपल्सरी तुमचे पाय म्हणजे पाद जे आपले तळवे म्हणतो, तळवे आणि तुमचं शिरभाग हा कंपल्सरी कवर्ड असणं गरजेचं आहे. कंपल्सरी, कारण कुठलाही वात असू दे, कुठलंही हे असू दे, ती त्याच भागात तुमचं आतमध्ये शिरत असतो. पण अनेक आजारांवरती डॉक्टर सांगतात की शेका,
गरम पाण्यानं शेका, पिशवीनं गरम पाण्याच्या शेका, हे जेव्हा सांगत असतात त्यावेळेला मग समजा जर आपण तळ पाय एखाद्या तापलेल्या दगडावरनं चालत गेलो तर तो शेक बसत नाही आपल्याला? नाही, त्याचं किती टेम्परेचर आहे त्याला महत्व आहे ना. आता हे त्वचेचं आपण जे सांगायला आलोय, सनबर्नमध्ये जसं भाजते त्वचा हो, तशी सगळी स्किन भाजून निघते, वेदना व्हायला लागतात, लालसर होते, तिथं सूज येते आणि त्या रिकव्हरीला सुद्धा वेळ लागतो. आपण बघा आपल्याकडे याच्या म्हणजे कसा विरोधाभास आहे. एकीकडं आपण म्हणतो असं की या उन्हाळ्यामध्ये या उन्हामुळं, प्रखर उन्हामुळं आपल्याला अनेक आजार होऊ होऊ शकतात. शकतं. पण दुर्दैवानं उन्हाळी सुट्टीमध्ये सगळे समुद्रकिनारे ओव्हरपॅक असतात, फुल असतात. कोकणात जावा, गोव्यात तर म्हणजे चालायला जागा नसती. भर उन्हामध्ये, रणरणत्या उन्हामध्ये कसला सहलीचा आनंद मिळणार आहे? मग आता मला असं वाटतं की आपण खरं तर सहलीची डेफिनेशन आणि सहलीचा कालावधीच बदलायला पाहिजे. आणि कसं आहे, आता हे ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणात बदल झाला आहे, त्यामुळं जसा बदल आहे, बदल हा निसर्गाचा नियम आहे, तो आपण स्वीकारायलाच पाहिजे. जसं एखाद्याला शुगर झाली तर त्यानं बाबा काही पथ्य पाळली पाहिजेत, तसे हे काय बदल झालेत हे करणं गरजेचं आहे. बेसिकली आपला प्रदेश जो आहे तो उष्ण कटिबंधात उष्णकटिबंधीय. हो, त्यामुळं आपला वर्ण जो आहे तो देखील गौरवर्णीय आहे. हो. म्हणजे निसर्गानं तयार करताना सुद्धा सिस्टीम तशी केलेली आहे. फळं सुद्धा तुम्ही बघितलं, आता कलिंगड असेल, बाकीचे म्हणजे हे आहेत, तर 15 किलोमीटर परिघातला आहार घेणं आणि सिजनल फ्रुट्स असतील, तिथलं लोकल खाणं, हे आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. ही सायकल, जी निसर्गाची सायकल जी आहे ती फार महत्त्वाची आहे. आणि आणखीन एक मगाशी मला बोलताना सांगायचं राहून गेलं की या एकतर म्हणजे झाडांचं मी जे सांगितलं, आत्ता जे आपण पर्यायी जरी झाडं लावली तरी ती मोठी व्हायला वेळ जातो. झाडं आत्ता जी लावलेली आहेत, लावलेल्यापैकी टिकली किती ह्याचं एक थोडंसं परीक्षण होणं गरजेचं आहे. एक दुसरं, टेम्परेचर, ग्लोबल वॉर्मिंगचा एवढा मोठा धोका आहे की मेन जे पर्यावरण बिघडायचं जे काम आहे किंवा तापमान वाढीचं काम आहे, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा महत्त्वाचा रोल आहे. साधारण 72% रोल त्याचा. फोटोसिंथेसिस जो प्रकार आपण शिकलेलो आहे वनस्पतींच्याकडनं, अन्न तयार करणं आणि ऑक्सिजन तयार करणं, हो. तर ही सिस्टीम बिघडली तर आपण कुठल्या दिशेनं चाललोय किंवा पर्यावरण आणि निसर्ग ह्याच्यातच आपलं आरोग्य आहे, ह्याच्यावर फार काही कोण काम करत नाही आहे. जेवढे आता औद्योगिकीकरणाच्या नावावर असेल, वृक्षतोड असेल, अनेक कितीतरी इंडस्ट्रीज, तर ह्याला पॅरलल व्यवस्था आणि त्याच्यावर स्ट्रॉंगली घेणं आणि थेंबे थेंबे तळे साचे ह्या पद्धतीनं प्रत्येकानं ह्या गोष्टीसाठी 100% प्रयत्न करणं गरजेचं आहे. नाही, पर्यावरण हा एक फार गंभीर विषय आहे, त्याच्याबद्दल आपण वारंवार त्याची बोलतो. झळ आपल्या त्याचा आरोग्यावरती परिणाम चांगलाच व्हायला होतो. लागलेत ना. आता फक्त प्रतिबंधात्मक आपण सांगायला सांगायला लागलो. हवं. उन्हाळ्याचे फायदे देखील तेवढेच आहेत. हम्म. शेवटी आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण आपण आनंदानं राहणं महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीची प्लस मायनस आहे. एनिथिंग एक्सेस इज पॉयझन. टेम्परेचर अति वाढलं तर धोका आहे, अति कमी झालं तर धोका आहे. बरोबर. तशा पद्धतीनं आपलं राहणीमान किंवा पूर्वीच्या लोकांनी जी सिस्टीम बसवली होती, आहार प्रणाली असेल किंवा कपड्याची सिस्टीम असेल, त्या काही गोष्टीत आपण बदल करणं अगदी आनंदानं आपल्याला हा उन्हाळा शक्य आहे. देखील चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो. उन्हाळ्यामधला सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक विषय असतो तो म्हणजे शरीरात हीट, उष्णता निर्माण होणे. हे फक्त उन्हाळ्यातच होती की वर्षभर होऊ शकते? आणि आपण जर विदर्भ मराठवाड्याकडे गेलो तर अनेक लोक उन्हात बाहेर पडायचं असेल दुपारच्या वेळी तर सोबत एक कांदा घेतात. तर कांद्याचे नेमके काय फायदे होतात? नक्कीच. त्याआधी आपण एक ते सुट्टीचा एक जस्ट विषय आला हो, म्हणून हो, सांगते. आता ही जी सुट्टी दिलेली आहे, तुम्ही जर बाहेरच्या ठिकाणी पण बघितलं, काश्मीरला आहे तर तुम्ही थंडीमध्ये सुट्टी देतात. म्हणजे ज्या ठिकाणी त्याचा हेतू काय असतो की तुम्ही घरी बसून आराम करावं. म्हणजे उदाहरण, शाळेमध्ये जाणं आपल्याला कंपल्सरी आहे मुलांना किंवा जे काही बाकी कामाचं ते कंपल्सरी आहे. तर कुठेतरी सुट्टी आहे तर किमान त्या गोष्टी कमी होतील, हे त्याचा मेन हेतू असतो. म्हणून त्या पद्धतीच्या सुट्ट्या ठरलेल्या आहेत. आपल्याकडे प्रत्येक उलट आहे, सुट्टी म्हणजे घरातनं बाहेर पडा आणि फिरायला जा. त्यातही असं आहे की ग्रीष्म ऋतूमध्ये सांगितलेलं आहे की मनावर काम करा. म्हणजे तुमचं मन सुद्धा, म्हणजे तुमचं क्रोध, लोभ, द्वेष ह्या गोष्टीपासून दूर राहा आणि मन तुमचं आल्हाददायक कसं राहील, खुश कसं राहील ह्याच्यावर प्रयत्न करा. आणि शीतल ठिकाणी जा, म्हणजे सरोवर, जसा ग्रंथात आमचा उल्लेख आहे की सरोवर, पाण्याच्या ठिकाणी तुम्ही प्रवास करा किंवा जा. तर कदाचित तो पाणी म्हणून म्हणजे आपली आपल्या लोकं समुद्राकडे जात म्हणून असावे. गोव्याला जातात आणि गोव्याला खूप काय काय मिळतं, त्यामुळे उन्हाळा आणखीन त्याच्यामुळे जरा पण ते थंडगार होत करता असेल. येतो. अच्छा. आणि नाही, आता मी जो तुम्हाला दुसरा म्हटलं की शरीरात जी हीट निर्माण होते तर ती हीट कमी करण्यासाठी कोणता आहार असावा आणि कांद्याचा नेमका काय उपयोग होतो? हीट कमी करण्यासाठी जर सांगितलं तसं लघु आहार असावा, शीतद्रव्य जे सगळेचे आपण द्रव्य आणि ते सांगितले त्या सगळ्या गोष्टी.
आणि जो मेन प्रश्न आहे कांद्याचा, तर हम्म. कांदा हा शीत गुणात्मक आहे. बरं. तो अतिशय शीत गुणात्मक असल्या कारणाने बऱ्याचपैकी गावामध्ये कांदा फोडून पूर्णपणे हो, ते वाईट हो. याच्यामध्ये लावलं जातं. त्यामुळे एक आपण म्हणे सूर्यप्रकाशामध्ये आणि त्याच्याने जसं म्हटलं की माथा आणि पाद ह्या 2च गोष्टींवर जास्त फोकस असतो. तर ह्याच्यामध्ये एक बॅरियर तयार होतं. एक म्हणजे ते पांढरा कपडा आणि दुसरं म्हणजे कांदा त्या शीतगुणामुळे. त्याचा जो रस आहे, जर काही त्रास झाला तर आपल्याला माहिती आहे की त्याचा वास दिला जातो हो, किंवा ते हो. एक थोडंसं तो शीतगुणामुळे तुमचं स्ट्रोकपासून तुम्हाला वाचवण्याचं ते काम करतं. अच्छा. पण मला सांगा, आपण हे सगळे जेव्हा मसाले खाऊ नका म्हणतो, त्याच वेळेला आपल्याकडे असं म्हणतात की भारतीय मसाल्यांमध्ये सुद्धा इतकी खरं तर वैद्यकीय दृष्ट्या ताकद आहे, त्याचे गुणधर्म इतके चांगले आहेत की ते आरोग्यासाठी मसाले उपयुक्त आहेत. मग मसाल्यांचा अतिरेक टाळला पाहिजे की मसाले खाणंच उन्हाळ्यामध्ये टाळलं पाहिजे? मसाल्याचा अतिरेक जसं मी मगाशी सांगितलं की पण आता उन्हाळ्यामध्ये आपण म्हणतो वेलदोडा, वेलची ही थंड आहे म्हणतो आपण शरीराला, हां. बरोबर आहे. पण त्याचबरोबर लवंग घेतली तर ती उष्ण आहे, उष्ण आहे. लसूण घेतला तर उष्ण आहे. मग असं मसाल्यांमध्ये पण काही उष्ण आणि काही शीत किंवा थंड पदार्थ आहेत का? हो, नक्कीच. लवंग, काळी मिरी, त्यानंतर दालचिनी हे उष्ण घटकामध्ये मोडले जातात. बरं. तर आपण हे आता तुम्ही वेलची जे वेलची. म्हणालात, ते तुम्ही सौम्य घटकामध्ये कांदा पण आता त्याच्यामध्येच पार्ट येतो, पण ते सौम्य घटकमध्ये किंवा शीत गुणामध्ये म्हटलं जातं. जिरं शीत गुणामध्ये म्हटलं जातं. हळद. हळद उष्ण आहे. बरं. आणि जसं मी म्हटलं, की आता मसाले खाऊ नका असं नाहीये. तर पित्त प्रकोप टाळण्यासाठी जसं म्हटलं, की तिखट पदार्थांनी पित्त प्रकोप होणार आहे आणि मोस्ट ऑफ द जे आपले मसाल्याचे पदार्थ आहेत ते तिक्त गुणाचे आहेत. ते तिखट आहेत. तर त्याच्यामुळे ते आपल्याला उन्हाळ्यामध्ये कमी सेवन सांगितले. मसालेदार पदार्थ कमी. कमी. हां, पण मसाला यूज केल्याशिवाय आपल्या इंडियन कल्चरमध्ये विदाऊट मसाला जेवण हे जाणारच नाही हो, कुणाला. हो. सो पचनासाठी, अग्नी वृद्धीसाठी मसाले इम्पॉर्टंटच असतात. त्याचं प्रमाण कमी झालं. ॲलोपॅथीतले अनेक डॉक्टर जर काही पचनसंस्थेचे आजार असतील तर दूध बंद करा म्हणून सांगतात. आयुर्वेद काय सांगतं? दूध बंद करा म्हणूनच आयुर्वेद सांगतं. दुधामध्ये आता लहान मुलांना म्हणजे लहान मुलांमध्येच फक्त दुधापासून कॅल्शियम घेण्याची ती पॉवर असते, असं पण म्हणूया. बरं. मोठेपणानंतर जेव्हा तुम्ही मोठे होताय तेव्हा दुधापासून सामताच डेव्हलप होत असते आपल्या शरीरामध्ये. काय होते? सामता म्हणजे अग्नी बऱ्यापैकी मान्य असतो. बरं. दूध हे गुरु अन्न आहे आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये सामता उत्पन्न होते. त्यामुळे बरं. बरेचसे आजार आहेत. जसं आता आमच्याकडे आम्ही डायबिटिक पेशंटमध्ये, ब्लड प्रेशर पेशंटमध्ये दुधाचं प्रमाण हे अतिशय कमी सांगतो. त्यातल्या बरं. आता जर एखाद्या केसेसमध्ये दूध द्यायचंच आहे, तर मग थोडंसं डायल्युटेड, थोडं पाणी टाकून म्हणजे घट्टपणा कमी, तशा पद्धतीने दूध सांगितलं जातं. म्हणजे आमचे जे वैद्य होते, जिथे आम्ही पुण्यातनं शिक्षण घेतलंय, तर ते सर तर धर्माधिकारी सर, ते तर पहिले आले की पेशंटला दूध बंद करायला लावायचे. हम्म. सो अशा पण म्हणजे पद्धतीने आपल्याकडे अजूनही सगळेजण म्हणतात की चांगली तब्येत करायची असेल तर दूध पी सकाळ संध्याकाळ. नाही, तो पूर्वी कन्सेप्ट होता. आता वेगेनिझमची चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेली आहे आणि बेसिकली नाही, पण ती वेगॅनिझमची चळवळीमध्ये भावना आहे की कोणत्याही प्राण्यांना इजा होऊ नये आहे म्हणून. की पण आरोग्यदृष्ट्या, वैद्यकीय दृष्ट्या आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा दुधाचे काही दुष्परिणाम पूर्वी- पण आहेत हे आता तुम्ही सध्या मान्य अग्निमांद्य हा खूप कॉमन झालेला आहे. तुमचं खाण्याच्या सवयी, वेळेवर न जेवण करणं. ज्यावेळी सूर्य माथ्यावर आहे, त्यावेळेला तुमचं दुपारची जेवणाची वेळ म्हणजे जेवणाची वेळ असायला पाहिजे. पण तो वेळेवरच उगवतो. सूर्योदय वेळेवरच होतो, सूर्य मध्यावर वेळेवरच येतो. आपल्या शरीरात पण त्याच पद्धतीचं घड्याळ बसवलेलं असतं. पण आपण ते फॉलो नाही करत. सो कसं शक्य त्यामुळे आहे? संध्याकाळी 7 वाजता सूर्यास्त होणार आणि 7 मी वाजता जेवा जेवते म्हणणार. मी जेवते 7:30ला आणि त्या गोष्टीमुळे शरीरात बरेचसे फायदे होतात. नाही, मान्य आहे. पण आता ते एखादा जर रेल्वेचा ड्रायव्हर असेल तर तो 7 वाजता काय गाडी थांबवून जेवायला थांबू शकत नाही ना? किंवा नाही, पण किमान आता एसटीचा कसं ड्रायव्हर आहे की असेल तर सूर्यास्तानंतर 45 मिनिटं, एक प्रहर तुमच्या शरीरामध्ये त्यावेळेला जेवण गेलं पाहिजे. हे तुमचं आयडियल गोष्ट आहे. नाही, मला आता तुमचं तुम्ही जे मान्य आहे. म्हणताय, मी हां. आता केवळ डिबेट म्हणून तुमच्याशी बोललो म्हणजे ते बरोबर आहे. सूर्योदय आणि त्याचं पण उत्तर सूर्यास्त. आहे. हो. जर तुम्हाला संध्याकाळी उशीरच होतोय ना जेवण करायला, तर अशी एक म्हण आहे म्हणजे असं म्हणतात की सकाळचा नाश्ता राजासारखा हो, असावा, हो. दुपारचं जेवण हे प्रधानासारखं आणि रात्रीचं भिकाऱ्यासारखं. बरोबर. ह्यातच उत्तर म्हणजे आलं. रात्रीचं हां, जेवण अतिशय कमी अतिशय असावं कमी. आणि अतिशय हलका आहार असावा. पण मला तुम्हाला विचारायचं सर की बऱ्याचदा आपण असं म्हणतो की उन्हाळ्यामध्ये जो टाळूचा भाग असतो हां. तो खूप जपला पाहिजे आणि त्याचा संपूर्ण तुमच्या शरीराच्या बॅलन्स पासून ते अगदी सगळ्या रक्तवाहिन्यांपर्यंत सगळ्यावरती परिणाम होतो. तर म्हणजे तुम्ही मगाशी म्हणाल तसं कंपल्सरी टोपी घालूनच उन्हात बाहेर पडणे. 100%.
हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचा आणि आहे. कारण का स्किन जास्तीत जास्त एक्सपोज होऊ न देणे होऊ नये. उन्हामध्ये. कारण स्किनचा जर विचार केला तर साधारणतः सगळ्यात मोठा अवयव आहे स्किन. वजन हो. स्किनचं साधारण 3.5 ते 10 किलो आहे. आणि प्रोटेक्शन असेल, मल्टिपल गोष्टी या स्किनच्या माध्यमातून होतात. परंतु आत्ता सध्या परिस्थिती काय झाली आहे, पार्लरमध्ये गेलं तर ते टोमॅटो काकडी वर लावलेलं असते, जे आत खायला पाहिजे ते वर लावलेलं असतं. तर स्किन हा आपल्या आतल्या बॉडीचंच एक बाह्य घटक आहे. मग हायड्रेशन प्रॉपर असेल, स्किनला जर प्रॉपर गोष्टी ठेवल्या तर ती स्किन चांगली राहायला मदत होते. आणि या उन्हाळ्यामध्ये कसं आहे की आत्ता सध्या हे अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा ह्याचे जे दुष्परिणाम आहेत हायर साईडला गेल्यामुळं व्हायला लागले. अदरवाईज स्किन ही सगळे 12 महिने आपल्याला चांगलं प्रोटेक्ट करणारा ऑर्गन आहे हो, त्या खरं. दृष्टिकोनातून. आणि उष्माघात एखाद्याला मगाशी आपला जो विषय झाला जर झाला त्यावेळेला अटेंड करणाऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबा त्याचं पहिल्यांदा रेस्पिरेशन बघणं, पल्स बघणं, त्याला एका साईडला घेणं, वारं घालणं, त्याचे कपडे कुठे टाईट असतील तर ती हे करणं, कॉन्शियस असेल तर त्याला पाणी देणं, ॲम्ब्युलन्स 108 असेल किंवा प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सला तातडीनं हे करून त्याला उपचारासाठी नेणं, मान त्याची होल्ड करणं, डाव्या साईडला त्याची मान पकडणं. कारण बऱ्याच वेळेला सिक्रिशन्स किंवा काही वेळा फिट येण्याची शक्यता असते. ती सगळी सिक्रिशन श्वासनलिकेत जाण्याची शक्यता असते. त्यामुळे शिफ्ट करताना देखील मान डाव्या बाजूला घेणं, डाव्या कपडे बाजूला कुशीवरती करणं, असलं डाव्या पाहिजे. कुशीवर घेणं. टेम्परेचर हाय असेल तर स्पंजिंग एक फार महत्त्वाचा विषय आहे. अच्छा. कोल्ड स्पंजिंग जर केलं तर टेम्परेचर कमी स्पंजिंग व्हायला म्हणजे मदत थोडक्यात होते. गार पाण्यानं शरीर असं पुसून आहे, घ्यायचं. पुसून घ्यायचं. नाही बऱ्याच वेळेला एखादा व्यक्ती पडलेली असते आणि तिथं कोण लक्ष देत नाही. असं न होता तातडीनं आपण ह्युमॅनिटी ग्राउंडवर अटेंड करणं हा देखील त्यातला अतिशय महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डोळे रखरखणं, डोळे लाल भडक होणं आणि डोळ्यातून प्रसंगी काही वेळा असे रक्त पण दिसायला लागतं. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे टाळण्यासाठी? तळपायांच्या नसा म्हणजे हम्म. तळपायांना जी उपचार करणार आहे ते तुमच्या डोळ्यांना आल्हाददायक देते. मग तळपायांना तुम्ही एरंड तेलाचा मसाज करून घेऊ शकता. बरं, खूप छान त्याचा रिझल्ट भेटतो. बरं, जेवढे ते थंड राहणार ते डायरेक्टली तुमच्या डोळ्यावर त्याचा परिणाम होतो. बरं. म्हणजे तळपायाचं कनेक्शन थेट डोळ्यापर्यंत आहे. डोळ्यापर्यंत आहे. अर्थात आपण म्हणतोच तळपाय म्हणजे तुमच्या शरीराचा आरसा आहे. आरसा. इव्हन आपण कोल्हापुरी चप्पल जे घालतोय हा, ना तेवढ्यासाठी. त्याचे देखील फायदे आहेत. इव्हन चप्पल सुद्धा जर ओलं राहिलं तर त्याला बुरशी येते बघा हो, मगाशी. हो, खरं आहे. त्यामुळे आता फंगल इन्फेक्शन हा फार मोठा विषय झाला. इव्हन महिलांच्या मध्ये सुद्धा वाढणारी ओबेसिटी किंवा टाईट कपडे घालणं ह्याच्यामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये फंगल इन्फेक्शन वाढत चाललेलं आहे. पण उन्हाळ्यामध्ये जास्ती घाम येणं हे नॅचरल समजलं जातं. हो. ॲट द सेम टाइम आपण असं म्हणतो की हृदयविकाराचा धक्का येणार असेल तर त्यावेळी सुद्धा बऱ्याचदा घाम येतो. पण मग हे ओळखायचं कसं की हा घाम हा उन्हाळ्याचा आहे आणि हा घाम हा काहीतरी हार्ट अटॅकचं इंडिकेशन आहे? हार्ट अटॅकला ज्या वेळेला स्वेटिंग बऱ्याच वेळेला होतं, स्पेशली डायबिटीस वगैरे असेल तर पेन कमी असतात, बरं. पण अस्वस्थता जास्त असते त्यावेळेला. हार्ट अटॅकच्या हार्ट अटॅकच्या केसमध्ये मोस्ट ऑफ द टाइम बऱ्याच वेळेला पेन असते, अनइझीनेस आणि तडफड एक प्रकारची असते. टाईटनेस इन द चेस्ट असेल किंवा तुमचं प्रोफ्यूज स्वेटिंग झालेलं असते होलेलं. तर ह्याच्या उष्माघाताच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला बाकीची लक्षणं असतात. जनरलाइज विकनेस असेल तुमचं, त्याच्यानंतर त्यावेळेला चेस्ट पेन वगैरे या ह्याच्यात काय युजली उष्माघातामध्ये होत नाही. अच्छा. उलटी वगैरे होणं असे प्रकार नाही, मी ह्याच्यामध्ये घडतात. घामाबद्दल बोलतोय. जेव्हा घाम तुम्हाला आलेला आहे आणि तो उन्हाळ्यामुळे म्हणजे विशेषतः जिथे आणि humidity इथे जास्त आहे. त्यातला महत्त्वाचा फॅक्टर आहे. कशामध्ये? हार्ट अटॅकमध्ये अस्वस्थपणा अच्छा. जास्त प्रमाणामध्ये असतो. हे केवळ घाम हे त्याचं एक Chest इंडिकेशन pain, लक्षण हा, असतं. आणि पेन एक टिपिकल पेन ठरलेलं असतं. त्याला रेडिएटिंग पेन म्हणतात. जो आपण म्हणूया की हृदयाच्या दिशेपासून पूर्ण बॅक साईडला किंवा मग लेफ्ट हँडला रेडिएट होत राहतं. हे असं जे टिपिकल पेन आहे ते आपल्याला हार्ट अटॅकमध्ये बघायला मिळतं. किंवा जर आता उष्माघाताचा जर स्वेटिंग असेल तर तुम्ही चालल्यानंतर किंवा आराम केला की तुम्हाला बेटर फील होणार आहे. हार्ट अटॅचमध्ये तुम्ही चाललं किंवा हे ते वाढतो तो पेन जास्त. अच्छा. देन उष्माघाताचा जसं सरांना सांगितलं तसं की उष्माघातामध्ये पण स्वेटिंग आहे, पण जे हार्ट अटॅकमधलं स्वेटिंग जे असतं ते अस्वस्थता जास्त निर्माण करतं. पण मला सांगा, मुळात घाम येणं हे चांगलं की वाईट? चांगलं. चांगलं आहे. हो. म्हणजे जेवढा घाम येईल तेवढं चांगलं की? सिच्युएशन वाईज शरीराला कूल, मी जसं म्हटलं तसं शरीराला कूल करण्याची प्रोसेस आहे ती. मग तो घाम कधी येतोय, जर तुमच्या शरीरामध्ये उष्मा वाढलेला आहे तर त्याचं रिॲक्शन म्हणून तो घाम येतोय.
म्हणजे शरीर पहिल्यांदा त्याचं प्रायमरी ॲक्शन करतो, हम्म. तो त्याला वाचवायचा प्रयत्न करतो आणि मग सेकंड. मला सांगा सर, हां. जिम मध्ये जाऊन व्यायाम करणारे अनेक जण असतात. उन्हाळ्यामध्ये व्यायाम करताना सुद्धा काही बंधनं आणली पाहिजेत का? आणि आजकाल AC जिम असतात. AC जिम मध्ये व्यायाम करणं योग्य आहे का? कसं आहे, उन्हाळ्यामध्ये मगाशी पण मी सांगितले की व्यायाम थोडा मर्यादितच केला पाहिजे. हम्म. हिवाळा ऋतू असा आहे की बॉडीला पण चांगला असतो आणि तिथं एक पण एक्सरसाइज करू शकतो. हम्म. तर अगदी आरोग्यपूर्ण जर तुम्ही बघितलं तर ओपन ठिकाणी गच्ची असेल किंवा मोठे मोठे बाग असेल किंवा बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही जर एक्सरसाइज केला, व्यायाम केला तर तो आरोग्याला अतिशय चांगला आहे. हम्म. पण आता सध्या बघता सिटी आणि याचा जर विचार केला, प्रायोरिटी बेस जर तुम्ही म्हणाल तर ओपन एअर कधी पण चांगली. बरोबर. फॉर एक्झाम्पल आपली युनिव्हर्सिटी आहे, एवढं त्या ठिकाणी सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. ऑक्सिजन महावीर लेवल गार्डन चांगले आहे, आहे. हो अनेक आहेत. हो. आहे पण बऱ्याच गार्डनमध्ये आता सगळे पेविंग ब्लॉक घालालेले आहेत, हम्म. सिमेंटीकरण वाढलेलं आहे. हो. त्याच्या साईडच्या ज्या कंपाऊंड वॉल ज्या होत्या त्या झाडांच्या, त्या कमी झालेल्या आहेत. झाडांची संख्या कमी झालेली आहे, मेंटेनन्स कमी झालेला आहे. बागांची दुरावस्था जर बघितली तर अवघड आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, आता राजाराम तलाव असेल, युनिव्हर्सिटी असेल, नाना नानी पार्क आहे, असे बरेच कोल्हापूरमध्ये ठिकाणे आहेत की त्या ठिकाणी अजून चांगल्या जागा शिल्लक आहेत. तर तो आयडियल आहे. पण ज्यांना काही शक्यच नाही, पर्यायच नाही, तर त्या ठिकाणी मग जिमच्या AC मध्ये एक्सरसाइज AC मध्ये एक्सरसाइज चालतो. चालतो. हां, माझा मुद्दा आहे की नाही करायला हवं. म्हणजे बरं. माझ्या दृष्टीने, आयुर्वेद दृष्टीने ते थोडं चुकीचं आहे. हम्म. कारण ज्यावेळी आपण एक्सरसाइज करतो, जेव्हा घाम तयार होतो, तर एक मलाचा निचरा होत असतो. जसं मलमूत्र स्वेद हो. हा मल सांगितलेला आहे. हो. तो मल बाहेर पडत असतो आणि आपण ज्यावेळी AC हे करतो त्यावेळेला पुन्हा तो मल म्हणजे ते स्वेद सुकून पुन्हा आतमध्ये इन्व्हर्ट होतो. हम्म. मग अशा वेळेला जे अग्निमांद्याचे डिसीज आहे, स्किन डिसीज आहेत, हे ह्याच्यामुळे मग वाढताना दिसतात. आणि AC म्हणजे कसं आहे, आता टेम्परेचर ज्या ठिकाणी हाय आहे आणि जिथं व्हेंटिलेशनच नाही आहे, तिथे काय आपण काय एकदम हां. हाय चिल्ड लावत नाही अशा ना. वेळेला करावं लागतं. नॉर्मल टेम्परेचरलाच AC लावावा लागतो आता काही वेळेला. तर त्या ठिकाणी काय तसा एवढा प्रॉब्लेम यायचं काही कारण नाही असं किंवा माझं मला सांगा, आपण असं म्हणतो की उन्हाळ्यामध्ये गुलकंद खावा. हम्म. पण मग गुलकंद खाल्ल्यानं शुगर वाढत नाही? वाढते. म्हणजे शुगरच्या पेशंटनी, डायबेटीस पेशंटनी गुलकंद खाऊन उपयोग नाही. हां, म्हणजे मी नाही म्हणून सांगते. बरं. पण मग आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही म्हटलात की हृदय विकाराचे प्रमाण किंवा सुरुवात होऊ शकते हं. किंवा तुमची शुगर वाढू शकते. मग अशा वेळेला आता शेवटच्या टप्प्यावर आलोय आपण की कोणता आहार खाल्ला पाहिजे? मगाशी तुम्ही सांगितलं फळं हां, खाल्लं, लघु पालेभाज्या फळं आणि खाव्या तेच. त्या आणि सगळ्या गोष्टी. आणि रोजचा व्यायाम चालूच ठेवला पाहिजे. जसं सरांनी सांगितलं तसंच की हिवाळा ऋतूनुसार किती व्यायाम करायला हवा हे वेगळं वेगळं ठरलेलं असतं. त्याचप्रमाणे व्यक्ती सापेक्ष तुम्हाला एक्सरसाइज केली पाहिजे. अच्छा. तुमचं बल किती आहे, तुमचं वेट कसं आहे ह्याच्यावरही ठरवलं गेलं पाहिजे. हार्ट पेशंटसाठी स्पेसिफिकपणे मी सगळ्या पेशंटना सांगते की तुमची ट्रेडमिल स्ट्रेस टेस्ट ही कंपल्सरी केली पाहिजे. अच्छा. कारण पेशंट डायरेक्टली जिममध्ये जातात, ट्रेडमिल करतात, स्ट्रेस टेस्ट करतात आणि मग इमर्जन्सी येते. मग अशा पेशंटनी आधी ते चेक केलं पाहिजे की आपण ती करू शकतो का, आपल्याला त्याचा फायदा होतोय त्या एक्सरसाइजचा की आपल्याला साईड इफेक्ट होतोय, आणि त्यानुसार ते एक्सरसाइज करू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये एक्सरसाइज करायला काहीच प्रॉब्लेम नाही. शक्यतो प्राणायाम किंवा ह्या गोष्टीकडे भर द्यावा, ज्याने शीतता शरीरामध्ये निर्माण होईल, मनस्वास्थ्य नॉर्मल व्हायला प्रयत्न होईल. आणि वॉकिंग एक्सरसाइज तुम्ही करू शकता. ज्यांना जर तुम्ही प्रॉपर हायड्रेशनमध्ये आहात, तुम्ही पाण्याचं इंटेक तुम्ही प्रॉपर घेताय, तर तुम्हाला एक्सरसाइज तुम्ही प्रॉपर जास्त करू शकता. शेवटचा प्रश्न, पाण्याचं प्रॉपर इंटेक म्हणजे किती? कारण प्रत्येक डॉक्टर त्याच्याबद्दल वेगळे उत्तर देतात. किती पाणी नेमकं शरीराला आवश्यक असतं? 3 ते 4 लिटर पाणी सांगितलेलं आहे. दिवसाला 3 ते 4 4 लिटर. लिटर पाणी सांगितलेलं आहे. बरं. पण ह्यातही तुमचं प्रोफेशन काय आहे, तुम्ही कुठे वर्किंग करताय हे फार महत्त्वाचं असतं. कारण आयुर्वेदशास्त्रामध्ये तहान लागली तर पाणी प्या हा पहिला रूल आहे. सो आपण तो रूल कुठेच ब्रेक करत नाही. एखादा जर फार्मर आहे, शेतकरी आहे, तो उन्हातानामध्ये जर काम करतोय तर हो. त्याच्या शरीराला पाण्याची जास्त गरज आहे. बरोबर. मग त्याला आपलं नियम तो 4 ते 5 लिटर जशी तहान आहे तो पिणारच आहे. पण AC मध्ये बसणारी व्यक्ती आहे तर त्याला नॅचरली तहान ही कमी लागणार आहे. तर मग त्याने जर त्याची गरज शरीराची 2.5 लिटर आहे, पण त्याने जर 4 लिटर प्यायले तर आपल्याला बऱ्याच वेळेला सरणं माहितीच आहे की पायाला सूज येणं, ब्लड प्रेशर लेवल वाढणं, हे असे आजार मग आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे पाणी सुद्धा अतिरिक्त प्रमाणामध्ये योग्य नाही. योग्य नाही. त्याचा निचरा झाला पाहिजे. जर पाहिजे. त्याचा निचरा होत असेल तर ठीक. अदरवाईज मग त्याचं सुद्धा आपल्याला साईड इफेक्ट होऊ शकतो.
गेले जवळपास 30 मिनिटं आपण बोलतोय की या उन्हाळ्याच्या काळामध्ये आरोग्य रक्षणासाठी काय केलं पाहिजे, कोणकोणत्या पद्धतीचे आजार होऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आजार होऊ नयेत म्हणून आपली दिनचर्या काय असली पाहिजे. उन्हात बाहेर पडायचं असेल तर कंपल्सरी डोक्यावरती टोपी पाहिजे, सुती आणि सैलसर कपडे पाहिजेत, फिकट रंगाचे कपडे असावेत, पाणी पुरेसं प्यायलं पाहिजे. आहार तुमचा सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो हलका असला पाहिजे, तेलकट असू नये, खूप मसालेदार असू नये. एकीकडे आपण सूर्याला सूर्यदेव म्हणतो, या विश्वातली सगळ्यात मोठी ऊर्जा म्हणजे सूर्य. पण ज्या पद्धतीनं सूर्याचा प्रकोप सुरू आहे तो बघितल्यानंतर आरोग्यदृष्ट्या त्याची काही हानी होणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे. आजच्या या एपिसोडमध्ये डॉक्टर अश्विनी मॅडम आणि डॉक्टर संदीप सर हे दोघंही सहभागी झाले आणि या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती आरोग्यविषयक गारवा कशी काळजी घ्यावी याच्याबद्दल माहिती दिली. याबद्दल या दोन्ही डॉक्टरांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्यू. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावर चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.